नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहोत. ठीक आहे. वीकली ॲनालिसिसमध्ये आपण पहिल्यांदा चेक करूया की नेमकं मार्केट सांगते काय. बघा, आपल्याला दिसतंय काय, आपल्याला दिसतं की ही एक लास्ट वीकमध्ये एक पॉज कॅन्डल पाहायला मिळते. तर आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये ट्रेड करायचं असेल तर काय करावं लागेल बघा. बघा, येणाऱ्या वीकमध्ये जर ट्रेड करायचा असेल तर इथं दिसते का आपल्याला. बघा, ही जोपर्यंत आता आपल्याला हे दिसतंय, पण जोपर्यंत आता एक पॉज कॅन्डल कंटिन्यू सेलिंग आलेली आहे, त्यानंतर एक पॉज आहे. जर मार्केटला इथून खाली जायचं असेल तर आता बेस्ट चान्स आहे की इथून मार्केट खाली जाऊ शकतं. फक्त कंडिशन एवढीच आहे की मार्केटनं 23,500 खाली ट्रेड करणं गरजेचं आहे. जेव्हा 23,500 खाली मार्केट ट्रेड करायला चालू होईल तेव्हा आपल्याला पहिल्यांदा हा लो टेस्ट केलेला पाहायला मिळेल आणि तिथून नंतर मार्केट खाली गेलेलं पाहायला मिळू शकतं. जर बघा, मार्केट हे लो आहे ना 23,700, हे लो जर ब्रेक करायला तयार नसेल तर आपल्याला दिसेल ही मार्केट ह्याच झोनमध्ये, वरच्या साईडला ह्या झोनमध्ये आपल्याला एक अजून एक ग्रीन कॅन्डल केलेली पाहायला मिळू शकते. म्हणजे आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये फक्त आपल्याला चेक करायचे की हा 23,500च्या खाली ट्रेड करतो का. ओके, हे वीकली होतं. आपण आता काय करूया की डेली चेक करूया. डेली कॅन्डल सांगते काय आपल्याला ते बघूया. ओके, त्यासाठी आपण पहिल्यांदा डेलीमध्ये शिफ्ट करूया. डेलीमध्ये शिफ्ट केल्यानंतर आपल्याला इथे दिसते बघा की एक स्मॉल कॅन्डल, एक बघा ती कंटिन्यू बघायला झालं तर आपल्याला इथं 1 2 3 4 कंटिन्यू स्मॉल कॅन्डल आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे एक इन्व्हर्टर हॅमर एक कॅन्डल तयार झालेले आहे. बघा, ह्या कॅन्डलचा अर्थ असा आहे की इथून मार्केट आहे ना, जर इथून मार्केट जर खाली हे जे हाय आहे, म्हणजे समजा एक्झाम्पल सांगतो 23,800, मी काय म्हणतोय 23,800, जर मार्केट 23,800ला रिस्पेक्ट देते म्हणजे रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट करते, ठीक आहे, ह्याला रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट करतं, तर इथून नंतर मार्केट कंटिन्यू डाऊन जाऊ शकतं. म्हणजे आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची 23,800ची आणि ह्याच्यावरून डिसाईड करायचं आहे की आपण आता समजा मी काय डिसाईड करू, इथून जर मार्केट ह्या 23,800 खाली असेल तर मी सेलिंगची ट्रेड घेईल. ओके, सेलिंगची ट्रेड घेईल कधीपर्यंत, जोपर्यंत मार्केट काय म्हणतोय की 23,800च्या खाली आहे. जर मार्केट मला दिसते 23,800च्या वर ट्रेड करायला तेव्हा मी सेलिंग अवॉइड करणार. काय म्हणतोय, सेलिंग अवॉइड करणार. आणि ही रेंज आहे, आता ही एक रेंज दाखवतो तुम्हाला. ही रेंज जोपर्यंत ह्या रेंजमध्ये मार्केट आहे, काय म्हणतोय, जोपर्यंत म्हणजे 23 म्हणजे 200 पॉईंटच्या रेंज आहे ही. ह्या 200 पॉईंटच्या रेंजमध्ये आपण जास्त जर तुम्हाला ट्रेड करता येत असेल तर तुम्ही ट्रेड करू शकता, नाहीतर कन्फर्मेशनसाठी तुम्ही इथं वेट करू शकता. जेव्हा तुम्हाला इथं दिसेल मार्केट ह्या खाली चाललंय तेव्हा तुम्ही डाऊन साईडचे ट्रेड करू शकता. ओके, आता बघा आपण काय करूया की फ्लॅट जर ओपन झालं, काय म्हणतो, जर आपण उद्यासाठी म्हणजे मंडेला ट्रेड करायचं कसं त्याचं चेक करूया. जर समजा मार्केट उद्याच्याला फ्लॅट ओपन होतं म्हणजे 23,800लाच, तर आपल्याला इथं ट्रेड करता येईल का, मला सांगा. नाही करता येईल. जोपर्यंत हे ब्रेक करत नाही, काय म्हणतं, हे जो सपोर्ट आहे ना, जो रेजिस्टन्स आहे ना, ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड नाही करता येणार. त्यामुळं वेट करायचं आहे. जर फ्लॅट मार्केट ओपन झालं तर आपल्याला प्राइस ऍक्शन वॉच करायचे. जेव्हा हे मार्केट ब्रेकआउट देईल, फ्लॅट झाल्यानंतर ब्रेकआउट देईल तेव्हा आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे. नाहीतर आपल्याला दिसते मार्केट काय होतं, फ्लॅट ओपन होतं नंतर हे स्लोली खाली आलं तर आणि ह्या रेंजमध्येच आपल्याला क्लोज झालेलं पाहायला मिळेल. ओके, जर दुसरी कंडिशन समजा मार्केटमध्ये उद्याच्याला गॅप अप होतंय, काय म्हणतोय मी, गॅप अप. जर उद्याच्याला गॅप अप होत असेल तर एक पॉईंट लक्षात ठेवा. काय म्हणतो बघा, पॉईंट लक्षात ठेवा. जर जिथं गॅप अप होत आहे ना, जिथं गॅप अप ओपन होतंय तिथं आपल्याला काय करायचं, एक लाईन ड्रॉ करून घ्यायचं. एक्झाम्पल सांगतो, समजा मार्केट इथं गॅप अप ओपन होतंय, ठीक आहे, गॅपअप म्हणतो, गॅपअप कुठं झालं, इथं ओपन झालं, ती लाईन ड्रॉ करून घ्यायची. ती आपल्यासाठी असणार आहे सपोर्ट लाईन. काय म्हणतोय, सपोर्ट लाईन. जोपर्यंत मार्केट ह्या लाईनच्या वर आहे तोपर्यंत समजा इथं मार्केट आहे ना, तोपर्यंत आपल्याला बाईंगची ट्रेड करायचे. काय म्हणतोय, बाईंगची ट्रेड. ओके, सेलिंगचा ट्रेड करायचा नाही. कारण कसं होतं सांगतो, सेलिंग करू शकता पण जेव्हा रेजिस्टन्सला रेजिस्टन्स काय होईल की रेजिस्टन्स ब्रेकआउट फेलर होईल. म्हणजे समजा हे ब्रेकआउट व्हायला लागलंय, इथून नंतर जेव्हा ब्रेकआउट फेलर होईल तेव्हा आपल्याला एक खाली आलेलं पाहायला मिळतं. पण एक आपल्याला सांगायचं काय की समजा गॅपअप ओपन झाला, समजा हे गॅपअप ओपन झालंय, ठीक आहे, इथंच दाखवतो मी तुम्हाला. समजा इथं मार्केट काय झालं की गॅपअप ओपन झालं, दुसरी कंडिशन आहे ती आपली गॅपअप.
ठीक आहे. मार्केट काय झालं की गॅप अप ओपन झालं म्हणजे दिसतंय. तर जेव्हा मार्केट ही गॅप अप ओपन होतं ती लाईन पहिल्यांदा ड्रॉ करून घ्या. जोपर्यंत मार्केट ह्याच्यावर आहे तोपर्यंत आपण बायिंगचे ट्रेड करणार. जर मार्केट समजा इथून खाली येत असेल तर मग आपल्याला हे व्होलाटाईल साइडवे पाहायला मिळेल. कधीपर्यंत? जोपर्यंत ह्या झोनमध्ये आहे. ओके, फक्त ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे की ह्याच्यावर जोपर्यंत ट्रेड करतोय तेव्हा आपल्याला हे बायिंगचा विचार करायचा आहे. समजा तिसरी कंडिशन ती म्हणजे जर गॅप डाऊन झालं, काय म्हणतोय गॅप डाऊन. जर समजा उद्याच्या मार्केटमध्ये आपल्याला गॅप डाऊन पाहायला मिळतोय, काय म्हणतोय गॅप डाऊन. आता गॅप डाऊन किती पॉईंट्स होत आहे ते पण महत्त्वाचं आहे. जर समजा गॅप डाऊन झालं आणि इथून नंतर मार्केट हे ब्रेक करतंय, ब्रेक करणं गरजेचं आहे. ब्रेक जर होत नसेल तर आपल्याला परत काय म्हणतोय की ही जी रेंज आहे ना ह्या रेंजमध्ये पाहायला मिळेल आणि इथून नंतर मार्केट सपोर्ट घेऊन परत वर आलेलं पाहायला मिळतं. पण जेव्हा आपल्याला दिसतंय मार्केट काय करायला बाबा ही रेंज ब्रेक करून गॅप डाऊन झालंय, गॅप डाऊन झाले आणि ह्या रेंजच्या खाली परत ट्रेड करायला तेव्हा आपल्याला डाऊन साईडचे चांगले ट्रेड पाहायला मिळू शकतात. आणि हे लो 23,200 हे लो आपल्याला परत एकदा टेस्ट झालेले पाहायला मिळू शकतात. ओके, तर आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये, आता बघा येणाऱ्या वीकमध्ये म्हणजे मंडेला, ट्यूजडेला, वेन्सडेला आणि राहिलं थर्सडे आणि फ्रायडे, बघा ह्या 5 दिवसामध्ये आपल्याला एक बिग एंट्री म्हणजे एक बिग मूव्ह आपल्याला पाहायला मिळू शकते. काय म्हणते बिग मूव्ह पाहायला मिळू शकतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की वेट करायचं आहे, कारण की गडबड करून चालत नाही. जर समजा मला दिसते मार्केट ह्या झोनमध्ये ट्रेड करतोय तर तो जास्त ट्रेड करायला बघायचं नाही. जेव्हा हे ब्रेकआउट व्हायला मिळेल किंवा ब्रेकडाऊन व्हायला दिसते त्यावेळी ट्रेड करायचं. ओके, फक्त आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये एक बिग मूव्ह कॅप्चर करायचं असेल तर फक्त वेट करायला लागणार आणि अपॉर्च्युनिटी आली की आपण काय करणार, एंट्री घेणार. ओके, हे होतं निफ्टीचं वीकली अनालिसिस. ठीक आहे, आपण चेक करूया काय होतं येणाऱ्या वीकमध्ये. तोपर्यंत आपले SL रिस्क मॅनेजमेंट महत्त्वाची गोष्ट आहे, ते रिस्क मॅनेजमेंट करा. ठीक आहे, भेटूया नंतर. ओके, बाय.